तर काय स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. आता आपण चपाती कशी करायची हे थोडं तुम्हाला मी शॉर्टमध्ये दाखवते, तुम्हाला आवडेल नक्कीच. तर बघूया आपण. तर ही आता आपण घेतली परात म्हणून, याच्यामध्ये आपण आता पीठ चाळू. किती घरात माणसं आहेत त्या हिशोबाने आपण हे करायचंय. तर आता आमच्या घरात तरी 3 जण आहेत. त्या हिशोबाने आता मी हे करणार. तर चवीपुरतं थोडंसं आपल्याला मीठ पण टाकायचंय. हे मी मीठ घेतलं. आपल्याला याच्यात थोडंसं पाणी टाकायचंय. जास्त पाणी टाकलं की कसं होतं, पीठ पूर्णपणे भिजतं आणि मग अंदाज येत नाही. मग जास्त आणखीन पीठ घेतलं जाते, मग चपात्या वाढतात आणि पीठ पण खराब होतं. तर मी थोडंसं पहिला पाणी घेतलेलं आहे. त्याला चांगलं मस्त असं मळायचं पिठाला. आणखीन थोडंसं पाणी घेऊया. तर जास्त काय एवढं अवघड नसतं चपाती वगैरे करणं. खूप सोपं आहे चपाती करणं किंवा पोळ्या करणं. फक्त पिठावर जास्त थोडं हे असते. पीठ तुम्ही जास्त घट्ट मिळाला तर तुम्हाला चपाती लाटायला खूप अवघड जाते. मग थोडंसं पातळ पीठ असेल तर पटकन आपण चपाती करू शकतो.